श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपम चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगा एस गुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपम चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंडरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करतायकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी स्वजयति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सरसि नाश्यति विघ्नं या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासनं या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विनदेवे सदा वंदिता सा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातम वंदे परमानंद माधवं
नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलौकिकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपदे। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, गंगाधरा श्री गंगाधरा, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणेंद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम।
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला मान मोहन गोपाला श्याम सुंदर गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करीन गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करीन गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करीन गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 ओम नमो नारायणा वेद पारायणा सत्यनारायणा ओम नमो नारायणा लक्ष्मी नारायणा हरि नारायणा राम नारायणा कृष्ण नारायणा विठ्ठल नारायणा पांडुरंग नारायणा ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा
सत्यनारायणा वेद पारायणा ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तठे भीमरत्या वनं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्ठन्तं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग। ओवी 225 ते 250। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजे। श्री गणेशाय नमः। तरी प्रयाणाची अवसरे वात श्लेष्मा सुभरे तेने अंतकरणी अंधारी कोंदली ठाके। सर्वे इंद्रियाला कूड पडे
स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण, अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धुमची अवघा होये, तेने चेतना गिवसिली ठाये शरीरीची, जैसे चंद्र आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडद ना उजाळ, ऐसे झावळे होयम, कामरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष मरणाची मर्याद वेळो ठाकी, ऐशे मन बुद्धी करणी, सभोवती धुमा कुळाची कोंडणी, तेथे जन्मे जोडलिये वाहनी युगची बुडे, हागा हातीचे जे वेळी जाये, ते वेळी अनिका लाभाची गोटिके आहे, मनवुनी प्रयाणी तव होये येतुली दशा, आणि देहा आतू ऐशी स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षुवरी राती, आणि सामास ही ओढवती दक्षिणायन, ये पुनरावृत्तीची घराणी, आघवी एकवटती जयाची या प्रयाणी, तो स्वरूप सिद्धीची कहाणी, कैशेनी ऐके, ऐसा जयाचा देह पडे, तया योगी मनोनी चंद्रवरी जाणे घडे, मग ते तोनी मागुता बहुडे संसाराये, आम्ही अकाळू जो पांडवा, मनितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची, येर तो अर्चिरादी मार्गू, तो वसता आणि असलगू, सविया स्वस्थ चांगू निवृत्तीवरी, ऐसिया अनादिया दोन्ही वाटा, एकी उजू एकी अवाटा, मनवुनी बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ, काजी मार्गा मार्ग देखावे, साच लटके उळकावे, हिताहित जाणावे हिताची लागी, पाहे पा नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जानोनिया आडवी, रिगवत असे जो विष अमृत ओळखे, जो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे, तो अवाटा न वचे, मनोनी पुढे पार खावे खरे कुडी, पार खिले तरी न पडे, अन अवसरे कही, यरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम जाईल वाया, जरी अर्चिरादी मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंते पडिलिया, तरी संसार पांती जुंतलिया, भवंतची असावे, हे सायास देखो नि मोठे, आता कैशेनी पायक वेळ फिटे, मनोनी योग मार्ग गोमटे, शोधिले दोनी, तव एके ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे, परिदैव गत्या जो लाहिजे देहांती जिने, ते वेळी म्हणितिले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह तेजोनी वस्तू व्हावे, मार्गेची किंग, तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो,
काजे दोरी सर्पत्व वाहो दोराची कडूनी मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभाषे ते भलते व्हा जैसे तैसे उदकची की तरंगा कार्य न जन्मेची ना तरंग लोपे निमेची देवी देही जे देहीची वस्तू जाहले आता शरीराचे तयाची आठाई आडनाव ही उरले नाही तरी कोणे काळे काही निमित्ते पाहे पाव आता शरीराचे तयाची आठाई आडनाव ही उरली नाही तरी कोणे काळे काही निमित्ते पाहे पा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड एकूण 92 अध्याय। युद्धकांडातील अध्याय पहिला पहिल्या अध्यायातील पहिल्या भागाची सेवा। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री सरस्वते नमः। श्री हनुमंताय नमः। वाखाना वया युद्धकांड माझी किवी सरती तोंड तरी जनार्दन कृपाखंड जी कांडी कांड वो अर्थवी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा 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 तुझी ये चरणीचे तुप्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जना सवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी
जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जय जय बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, सुंदरकांड पूर्ण झाल्यापासून आपण रामायणाची शिवा काही तांत्रिक अडचणीमुळं थांबलेली होती, ती आपण पूर्ववत सुरू करत आहोत. आजच्यापासून अनुक्रमे क्रमशः युद्धकांडाच्या अध्यायाची सेवा भगवान परमात्म्याच्या कृपेनं, इच्छेनं, कृपा दृष्टीनं आणि आशीर्वादानं निमित्त मात्र मजसारख्या पामराकडून करून घेतील. हीच भगवान परमात्मा पांडुरंग चरणी रोकमाई माता रामरया माऊली सीता जानकी लक्ष्मण दादा हनुमंतरया आणि संत मंडळी या सर्वांच्या कृपा दृष्टीनं अविरत भगवान परमात्मा सेवा करून घेईल. हीच सद्भावना भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आपल्या कथेला सुरुवात गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून युद्धकांडातील पहिल्या अध्यायाच्या पहिल्या भागाच्या सेवेला सुरुवात करत असताना थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून तो परिहार असा देतो की भाविक भक्त हो, रामभक्त हो, श्रोते मंडळी हो, महाराज मंडळी हो, बुवा मंडळी हो, परमार्थाचा व्यावसायिक धंदा करणारे अशीही काही आमचे नवेदित जुने वयोवृद्ध असेही काही महाराज मंडळी असतील, त्यांच्याकडून काही मला सूचना आल्या की महाराज तुम्ही स्तुती फार घेता, पण आपल्या चॅनलचं, आपल्या सेवेचं हेच उद्दिष्ट आहे की रामरयेची कथा ही प्रत्येकाला पावन करणारी, भगवंताची स्तुती, भगवंताचं गुणगान ही भाविकाच्या अंतरंगापर्यंत ठसली पाहिजे, रुजली पाहिजे. त्यासाठी भगवंताच्या नामाचं चिंतन अखंड अविरत मुखामधून घडलं पाहिजे आणि भगवंताच्या कथेबद्दल भाविक भक्ताच्या मनामध्ये, बाकीच्यांच्या सोडा, पण भाविक भक्तांच्या, वारकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या, बुवांच्या, महाराजांच्या, सूचक वांचकांच्या मनामध्ये गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी. त्यासाठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडणं हे फार जरुरीचं आहे, अगत्याचं आहे, आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून आपली स्तुती काही लोकांना कंटाळवाणी वाटत असेल तर ते त्यांचं दुर्भाग्य. असो, हा झाला परिहार. उद्धाराची कथा
ऐकत असताना जर आपला उद्धार होत नसेल तर आपल्या त्या ऐकण्याला चव नाही. कारण कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेतीचे उत्तम चरण रज वंदिता. मग अशी कथा आपण कशी तरी ऐकत असो, ऐकावी लागते म्हणून ऐकत असो, काम नाही म्हणून ऐकत असो, वेळ मारून न्यायची म्हणून ऐकत असो, किंवा कुणीतरी आपण कथेला जातोय असं म्हणावं म्हणून आपण कथेला जात असो, तर परमार्थामध्ये तुमचं पाऊल अधोगतीच्या दिशेनं पडतंय याची जाणीव तुमच्या अंतःकरणाला व्हायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की भगवान परमात्म्याची कथा कशीही केली तरी ते भगवान परमात्म्याला पोहोचते. का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. तुम्ही सगळे श्रोते चतुर आहे, वक्ते आहात, हुशार आहात, विद्वान आहात. बालक या शब्दाचा अर्थ कळतो का? माऊलींनी बालक कुणाला म्हटलेले आहे? बालक बोबडा बोली. पहिल्यांदा बालक या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. मग वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. ज्यावेळेस लहान मूल रांगत असत, ते मूल हळूहळू उठायला लागतं, उठताना पडतं, पडताना परत उठायला लागतं. त्यावेळेस त्याची आई माता माऊली त्याच्या बोटाला धरते आणि त्याला हळूहळू चालायला शिकवते. आणि त्यावेळेस जर त्याचं वाकडं पाऊल पडलं, तिकडं पाऊल पडलं, त्यानं कशा जरी झेपात टाकल्या तर ती आई गोड मानून घेते, आईला गोड वाटतं. म्हणून माऊलीने ते प्रमाण वापरलेले का बालक बोबडा बोली. मग ते बालक आईच्या पुढे कितीही बोबड बोलू द्या. अरे पण ज्यांची 70 ओलांडली, 60 वर्षे पूर्ण झाली, 40च्या पुढे गेले, ते सुद्धा जर म्हणायला लागले आम्ही बालक आहे आणि आमच्या चुका भगवंतांनी पदरात घ्याव्या, आणि तुम्ही जाणून बुजून जर त्या चुका करत असाल तर समजावं तुमचं पाऊल परमार्थामध्ये अधोगतीच्या दिशेनं चाललंय. हे मला का सांगावं वाटलं तर कांडाची सुरुवात करत असताना आपण कोणत्या कांडाची सुरुवात करतोय, त्या कांडाचं नाव आहे युद्धकांड. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य मन आणि जग, स्वतःच्या मनाबरोबर, स्वतःच्या उर्मी बरोबर, इच्छे बरोबर, भावने बरोबर, वासने बरोबर भांडावं लागतं, झगडावं लागतं, युद्ध करावं लागतं. तसं जगातल्या प्रत्येक गोष्टी बरोबर संघर्ष करावा लागतो. आणि मानव जन्मामध्ये संघर्ष हा 5वीला पुजलेला आहे. युद्धकांडाची सुरुवात आहे. काही लोकांचा, काही भाविकांचा भ्रम आहे युद्धकांडामध्ये काय ऐकायला मिळणार आहे, काय असणार आहे युद्धाशिवाय, आणि युद्ध काय ऐकून कळणार आहे. युद्धकांडामध्ये सुद्धा भगवंताच्या कथा एवढ्या गोड आहेत, मनाला आनंद देणाऱ्या, सुख शांती आणि समाधान देणाऱ्या, आपल्या या मानव देहाचं सार्थक करणाऱ्या अशा गोड कथा आहेत. आणि अशा गोड कथा वर्णन करताना रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, वाखाणावया युद्धकांड. युद्धकांड वर्णन करण्यासाठी माझे केवी सरते तोंड. माझी जी ही वाणी आहे, माझे जे शब्द आहेत
हे योग्य आहेत का, असतील का, तरी जनार्दन कृपा अखंड. परंतु तरी माझी जी गुरु माऊली आहे, या माऊलीचं नाम आहे जनार्दन, आणि त्या जनार्दन माऊलींच्या अखंड कृपेमुळं मी युद्धकांड वर्णन करू शकणार आहे, याचा मला दृढ विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. माझ्या गुरुची कृपादृष्टी आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहे, आणि तेवढीच माझी गुरुवर नितांत श्रद्धा आहे, आढळ श्रद्धा आहे, आणि त्यामुळं मला अखंड ज्ञान मिळणार आहे. आणि म्हणून रामायणाचं कोणतंही कांड असू द्या, ते कांड मी गुरु कृपेनं, जनार्दन माऊलींच्या कृपेनं पूर्णत्वास नेणार आहे. त्याचा अर्थ, त्याचं मर्म, त्याचं वर्म कांडाकांडातून तुमच्या दर्शनाला आलेलं आहे, आणि रामकथेच्या रूपानं मी मांडलेलं आहे. एवढं युद्धकांडाचं महत्व सांगताना, युद्धकांडामध्ये काय परमार्थ करावा आणि कसा परमार्थ करावा याचं चिंतन हळूहळू आपल्या दृष्टीपुढं नात्रय आणणार आहे. गोड कथा भाग आहे. रामायणीचा सखोल अर्थ वक्ता जनार्दन समर्थ, सबाह्य परिपूर्ण रघुनाथ ग्रंथ परमार्थ श्रीराम. रामायणाचा अर्थ तुम्हाला वाटतो तेवढा सोपा नाही. तुम्हाला वाटत असेल काय रामायण म्हणजे फार सोपं आहे हो, पण अध्यात्माच्या काही गोष्टी आहेत, अध्यात्माच्या काही विशेष अशा प्रकारच्या कथा आहेत, त्या अधिकारी वर्गाच्या मुखातूनच ऐकाव्या लागतात. कितीतरी वेळा, कितीतरी दिवस, कितीतरी अधिकारी व्यक्तीच्या मुखातून जरी त्या कथा ऐकल्या तरी त्याचं शाश्वत ज्ञान आपल्याला होईल असं वाटत नाही. असा रामायणाचा सखोल अर्थ आहे. त्या रामायणाच्या कथेच्या अर्थाची खोली सखोल आहे. किती खोल आहे हे सांगता येत नाही, पण उथळ नाही, सखोल आहे. जसे सिद्धांत असतात, जसे दृष्टांत असतात, जशी प्रमेय असतात, याच्याही पलीकडे जाऊन सागराची खोली अथांग आहे. अशा प्रकारे रामायणाचा अर्थ सखोल आहे. पण काही धट सूचक मंडळी, निरूपणकार मंडळी चांगल्या चांगल्या महोत्सवामध्ये, शक्तीसारख्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दाटी करतात, नावं देतात, आणि वेळेमध्ये अनेक प्रकारचे व्यत्यय आणून आपण कसे शाणे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण जिथं नात्र या रामायणाचे कविकर्ते म्हणतात, माझ्याकडे एवढी बुद्धिमत्ता नाही, एवढी अक्कल नाही, एवढा शहाणपणा नाही की मी रामायण तुम्हाला सांगावं, मी रामायणाची कथा तुमच्या पुढे मांडावी. पण माझा गुरु समर्थ आहे, माझ्या गुरुची माझ्यावर कृपा आहे, आणि गुरुच्या कृपेमुळं भगवान परमात्म्याचं दर्शन मला झालेलं आहे, आणि त्या रामरायानं मला स्फूर्ती दिलेली आहे, चेतना दिलेली आहे. बुद्धीचा दाता भगवान परमात्मा पांडुरंग आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीराजे सकळ सिद्धी. सकळ सिद्धीचं माहेरघर असणारा भगवान परमात्मा माझ्या आत बाहेर तो भरून उरलेला आहे. सबाह्य सबाह्य परिपूर्ण कोरलेलं आहे.
कोंदून कोंदून भरीन जीवे देह भावे पूजीन, अशी ज्यांची अवस्था आहे, हा रामायणाचा ग्रंथ साक्षात श्रीराम प्रभू आहेत. या रामायणातील अक्षर ना अक्षर स्वतः श्रीराम प्रभू आहेत. आणि तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. उपकार करणं म्हणजे परमार्थ करणं. परमार्थ करणं म्हणजे देवाचं शरण जोडणं. परमार्थ महाधन, जे जोडी देवाची चरण. आणि असा ग्रंथ, अक्षर, परमार्थ हे सगळंच कोण आहे तर भगवान परमात्मा श्रीराम आहे. आणि त्या श्रीरामाच्या कृपेनच मी युद्धकांड तुम्हाला सांगणार आहे. माझ्या गुरुची, माझ्या भगवंताची माझ्यावर कृपादृष्टी आहे, आशीर्वाद आहे. त्यांची शक्ती माझ्या पाठीशी कार्यरत आहे. म्हणून नात्रय म्हणतात, मी मात्र निमित्ताला कारणीभूत आहे. करता करविता, करून घेणारा, करविणारा, करायला लावणारा, करणारा, कार्य कर्म करता, हे सगळंच कोण आहे तर भगवान परमात्मा आहे. रामायणीचे निजसार, क्षरी कोंदले अक्षर, पद पदार्थ चिद चिन्मात्र, परम पवित्र राम कथा. रामायणाच्या कथेतला मुख्य गाभा, ज्याला मुख्य सार म्हणतात, ते काय आहे तर अक्षराक्षरामध्ये राम राया भगवान परमात्मा ब्रह्म कोंदलेला आहे. पदापदामध्ये, पदार्थामध्ये चैतन्य घन असणारा प्रभू नांदत आहे. किंबहुना त्या भगवान परमात्म्याचेच सगळे अंश आहेत. चैतन्य घन भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची रामकथा परम पवित्र आहे. आणि ती परम पवित्र कथा सादरतेनं श्रोत्यांनी ऐकावी आणि सविनयतेने, नम्रतेने, वक्त्याने सांगावी, अशी गोड रामकथा आहे. कथे माझी लकतार्थ, सभाय कोंदला रघुनाथ, हाची ग्रंथीचा परमार्थ, निजात्म स्वार्थ साधका. रामायणाची कथा, त्या कथेमधली जी गोडी आहे, त्यातली जी अक्षर आहेत, त्याच्यातला जो वाच्यार्थ, लक्षार्थ, भावार्थ, मतितार्थ, शब्दार्थ, लक्षणार्थ, हे जे सगळे अर्थ आहेत ना, हे कुण्या रूपाने कोणलेले आहेत तर भगवान परमात्मा श्री रघुनाथ रामरया तोच आहे. आणि या ग्रंथाचा हाच परमार्थ आहे, हाच श्रेष्ठ अर्थ आहे. जो साधक आहे त्या साधकाला स्वतःच्या आत्म्याला सुख लाभेल, समाधान वाटेल, आनंद वाटेल, समाधान वाटेल. आणि हाच तर साधकाचा स्वार्थ असतो. मोक्ष मोक्ष म्हणजे तर काय, जी दुःखरूप अवस्था आहे ती दुःखरूप अवस्था गेली पाहिजे आणि सुखरूप अवस्था प्राप्त झाली पाहिजे. मग सुखरूप अवस्था कुणाकडून प्राप्त होते तर भगवान परमात्म्याकडून प्राप्त होते. कारण भगवान परमात्मा कोण आहे तर तुकोबरया म्हणतात, सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते. सर्व सुखाचा घर बाप रखुमा देवीवर,
सर्व सुखाचा अगर उभा असे विटेवर, असा भगवान परमात्मा साधकाचं हित करणारा, भक्ताचा स्वार्थ साधून त्याला परमार्थ करायला लावणारा असा रामरया आणि अशा त्या रामरयेची गोड कथा म्हणजे रामायण. आणि रामायणातील युद्धकांडाच्या या पहिल्या अध्यायाच्या कथेला आपण सुरुवात केली. फक्त 5 ओव्या झालेल्या आहेत. आजची शिवा आपण इथंच थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थम, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नाही भिन्न वपू, यति यशमती परमार्थ गतीस नरो, भवसागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमा, परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाश, सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा, सहस्त्रपादा सहस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमला नयना कमलापती कामिनी, मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगा एस गुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळ कृष्णा, तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे, हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे, हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा नारायणा, वसुदेव देवकी नंदना, श्री केशवा नारायणा माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, वसुदेव देवकी नंदना नारायणा नारायणा, एकनाथ जनार्दन जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल।